आपल्याकडे कोणाला पण विचारा, तू काम कशासाठी करतो, कष्ट कशासाठी करतो, ओव्हरटाईम कशासाठी करतो, दुसऱ्याचा बांध कशासाठी करतो, एवढी सगळी मेहनत कशासाठी करतो, तो म्हणतो की माझ्या बायकोसाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या पोरांसाठी, माझ्या मुलीसाठी, माझ्या संसारासाठी. पण एक प्रश्न कधी विचारलाय का त्यानं स्वतःच्या मनाला, की आपण ज्यांच्यासाठी संपत्ती कमवतो किंवा आपण ज्यांच्यासाठी संपत्ती कमावलेली आहे, आपण ज्यांच्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतोय, ते प्राणी त्या लायकीचे आहेत का? कारण बऱ्याच वेळा आपलीच औलाद आपल्याला अश्व लावायलाही कमी करत नाही. आणि मग असं असताना मग तू एवढी धावपळ कोणासाठी करतो, कशासाठी करतो, का करतो, याचाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. असो, भारताची राजधानी आहे दिल्ली. आता ह्यात काही नवीन वेगळी माहिती सांगितली अशातला भाग नाही, पण दिल्लीमधलं म्हणजे दक्षिण दिल्ली आहे त्या ठिकाणचं नेपसराय हा भाग आहे. आता या भागामध्ये पोलीस स्टेशन आहे आणि म्हणजे नेपसराय पोलीस स्टेशन आहे, त्याच्या अंतर्गत येणारं गाव आहे, त्या गावाचं नाव आहे देवळी किंवा देवली. या गावामध्ये राजेश कुमार तवर नावाचे 51 वर्षाचे गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याबरोबर ती त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे कोमल, त्यांचं वय साधारण 46-45च्या आसपासचं आहे. त्यांना एक मुलगी आहे, तिचं वय साधारण 23च्या आसपासचं आहे आणि एक मुलगा आहे, तो सुद्धा 20-22च्या आसपासचा आहे, त्याचं नाव आहे अर्जुन. तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे. आता हे मूळचं कुटुंब जे आहे ते होतं हरियाणाचं. हरियाणा या ठिकाणचं महेंद्रगड या ठिकाणचा खेडी हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहणारे होते. पण नोकरीच्या निमित्ताने मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, काम मिळावं, त्यांचं चांगलं करिअर व्हावं याच्यासाठी मग ते पती पत्नी जे आहेत ते मुलांना घेऊन दिल्लीला आलेले आहेत. त्या ठिकाणी नेपसराय इथं देवळी या ठिकाणी राहत आहेत. आणि साधारण 15 वर्षापूर्वी ते इथं आलेले होते. त्यावेळेस त्यांची मुलं एवढी चिटुकली होती, त्यावेळेस ते आले होते. आता ती चिटुकली मुलं मोठी झालेली आहेत, 15 वर्षाचा काळ गेलेला आहे. मुलगा अर्जुन जो आहे तो बॉडी बिल्डर बनलेला आहे, त्यानंतर दिल्लीच्या विद्यापीठात तो शिक्षण घेतो आहे. मुलगी जी आहे ती सुद्धा सुशिक्षित आहे, सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारी करते आहे, म्हणजे त्या परीक्षेची तयारी करते आहे. आणि म्हणजे ते कविता आणि अर्जुन म्हणजे भाऊ आणि बहीण हे दोघंही मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या बाजूने ते परिपूर्ण आहेत असा हा परिवार आहे. आणि यांचे वडील जे आहेत राजेश हे सैन्यामध्ये होते, NSG कमांडो म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि काही वर्षापूर्वी ते रिटायर म्हणजे 5-7 वर्षापूर्वी ते रिटायर पण झालेत आणि आता सिक्युरिटी ऑफिसर म्हणून ते खाजगी काम करतायत, नोकरी करतायत. म्हणजे पती जो आहे म्हणजे वडील जे आहेत ते रिटायर झाले, त्यांचा पगार येतोय. त्याच्यानंतर रिटायर होऊन सुद्धा ते परत काम करतायत, तर ते काम करत त्याचाही पगार येतोय. त्याचबरोबर मुलं जी आहेत ती त्यांच्या पद्धतीनं सेट आहेत आणि पत्नी जी आहे ती घर सांभाळते आहे. सगळा परिवार सुशिक्षित आहे, शिक्षित आहे आणि पुढारलेला आहे. तारीख होती 4 डिसेंबर 2024, वार होता बुधवार. आता पहाटे मुलगा अर्जुन जो आहे तो उठला, म्हणजे झोपेत न उठला. त्याच्यानंतर मॉर्निंग वॉकसाठी तो आणि जिमसाठी बाहेर पडलेला आहे. आता रेग्युलर त्याचं ते चाललेलं असायचं, जिमला जायचं, मॉर्निंग वॉकला जायचं वगैरे, तसं ते करत होता. आणि त्याच्यानंतर 2 तासांनी तो म्हणजे साधारण 8-9च्या सुमारास तो परत घरी माघारी आला. घरी आला तर दरवाजा बंद होता, बेल वगैरे वाजवली, पण दरवाजा काही कोणी उघडला नाही. त्यामुळे त्याने दरवाजा ढकलल्याबरोबर दरवाजा उघडला आणि त्यानं आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश करताच त्यानं मोठमोठ्यानं ओरडायला, आरडायला, रडायला सुरुवात केलेली आहे. आता त्याचा आरडाओरडा ऐकून शेजारी पाजारी धावत पळत आलेली आहेत आणि त्यांनी घरामध्ये धक्कादायक दृश्य बघितलं. घरामध्ये आईचा, वडिलांचा आणि मुलीचा मर्डर झालेला होता, त्यांचा खून करण्यात आला होता. सगळे अगदी हादरून गेले होते. शेजारी पाजारी हा सगळे हादरलेले होते. पोलिसांना माहिती मिळाली होती. नेपसराय पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि घटनास्थळी बघितलं तर घरामध्ये वडील राजेश कुमार यांचा मृतदेह पहिल्या मजल्यावरती होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्यांच्याभोवती गळ्याभोवती चुन्नी वगैरे अशी गुंडाळलेली होती आणि धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरलेला होता. डोक्यावरती सुद्धा चाकूच्या खुणा होत्या, डोक्यात चाकू खुपसलेला अशा पण खुणा आढळत होत्या. आणि अर्जुनची आई जी आहे कोमल आणि बहीण जी आहे कविता यांचीसुद्धा बॉडी ब्लँकेटनं गुंडाळलेली होती. तळमजल्यावरती त्या बॉडी पडलेल्या होत्या आणि कोमलचा सुद्धा गळा चिरलेला होता. शरीराच्या काही भागावरती पण खुणा होत्या. तर अशा पद्धतीनं म्हणजे मुलगी कविता आणि हिची मान जवळजवळ पूर्ण कापलेली होती. शरीरावरच्या म्हणजे अशा पद्धतीनं हे सगळं अत्यंत क्रूर, अत्यंत भयंकर अशी हत्या करण्यात आलेली होती. आणि त्यावेळेस मग पोलिसांनी ज्यावेळेस अर्जुनला विचारलं त्यावेळेस त्यानं सांगितलं की तो जिमला गेलेला होता आणि सकाळी सगळं घरामध्ये व्यवस्थित होतं, पण जिमवरून आला आणि घरामध्ये हे सगळं दृश्य त्यानं बघितलं.
आता कुणीतरी अज्ञात व्यक्ती घरामध्ये शिरला किंवा शिरली आणि मग त्यांनी या तिघांनाही संपवलं असा अंदाज, असा संशय व्यक्त होत होता. तपासाला सुरुवात झालेली होती. तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी, त्यानंतर डॉग स्क्वॉड, त्याच्यानंतर फॉरेन्सिक टीम, ह्या सगळ्या मंडळी त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत. आपापल्या परीनं तपासाला सुरुवात झालेली आहे. बॉडी पोलिसांनी तिन्ही बॉडी ताब्यात घेतलेल्या आहेत. पंचनामा वगैरे, पाहणी वगैरे सगळं केलेलं आहे आणि पोस्टमॉर्टमला पाठवल्यात. आता ज्यावेळेस त्यांचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यावेळेसही धक्कादायक माहिती मिळाली की कशा पद्धतीनं ते खून करण्यात आलेले आहेत. आता इकडं तपास चाललेला होता. पोलिसांनी त्या परिसराची, त्या भागाची, त्या घटनास्थळाची अत्यंत बारकाईनं तपासणी केलेली होती. घरामध्ये काही चोरीला गेलं. कसं होतं की एकतर तुमची कोणाची तरी दुश्मनी असेल, कोणीतरी तुमचा विरोधक असेल किंवा घरामध्ये काहीतरी चोरी करायला आले असेल, काहीतरी तर कारण असेल की ज्यामुळे हे सगळं एवढं 3 जणांचा मर्डर झाला. तर पोलिसांनी बघितलं तर घरामध्ये चोरीला काही गेलेलं नव्हतं. बरं, दरोडा बिरोडा, चोरी बिरी काय असं काही नव्हतं. अख्खं घर तपासलं, खालतीवरती उलटं पालटं केलं, पण काहीही चोरीला गेलेलं नव्हतं. अक्षरशः त्या महिलांच्या गळ्यामधलं जे काय होतं, त्यांचे गळे कापले, पण त्यांच्या गळ्यातलं वगैरे ते काही जे काय असतं मौल्यवान वस्तू वगैरे सगळं तसलं तर तिथल्या तिथंच होतं, जागच्या जागेवर होतं. त्यामुळं चोरी दरोडा झालेला पडलेला नव्हता. मग पोलिसांनी घराच्या आजूबाजूला CCTV फुटेज होते ते तपासले. तर त्याच्यामध्ये कुणीही अज्ञात व्यक्ती, दुसरी व्यक्ती, बाहेरची व्यक्ती घरामध्ये शिरताना, घरामध्ये येताना किंवा बाहेर जाताना कुणी बघितलेली नव्हती आणि त्या CCTVमध्ये सुद्धा दिसत नव्हती. फक्त मुलगा जो आहे अर्जुन, तो जिमला गेलेला होता, मॉर्निंग वॉकला गेलेला होता आणि नंतर तो घरी आलेला होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त येताना जाताना कुणीही दिसलेलं नव्हतं. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी बघितलं नाही आणि CCTVमध्ये पण. आता शेजारी पाजारी खोटं बोलू शकतात, पण CCTV तर खोटं नाही बोलत. तर त्याच्यामध्ये जे दिसत होतं ते अशा पद्धतीचं होतं. त्याच्यामुळे पोलिसांचा संशय आला त्या मुलावरती. त्याच्यामुळे मग आता हे सगळं एवढं मोठं 3 जणांचे मर्डर झाले. तो मुलगा अगदी टेन्शनमध्ये आलेला आहे, प्रेशरमध्ये आलेला आहे, मोठमोठ्याने रडतो आहे. पण पोलिसांचा त्याच्यावर संशय होता. कसं असतं की पोलिसांना एक तर अनुभव असतो की काही लोक आहेत ना, इतकी नाटकं करत असतात, म्हणजे अगदी आरडान ओरडान घेन तेन. पण पोलिसांना लक्षात येतं की हा बाबा नाटक करतोय, नौटंकी करतो आहे. पण त्याच्या अगोदर आता ह्याला डायरेक्टली काय म्हणण्यापेक्षा पोलिसांनी शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे चौकशी केली. त्यावेळेस अर्जुन जो आहे तो सकाळी घराच्या बाहेर पडला होता. त्याबरोबर त्यांनी बाहेर पडल्यानंतर आईला आवाज दिला होता की दरवाजाचं गेट बंद कर वगैरे वगैरे, अशी माहिती पोलिसांना मिळालेली होती. अशा पद्धतीनं पोलिसांनी सगळ्या बाजूनं तपास केला. शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून माहिती घेतली, CCTV तपासले, त्यानंतर वेगवेगळे अँगल तपासले होते, सगळ्या बाबी तपासल्या होत्या. पण कोणताही पुरावा, ठोस पुरावा असा मिळालेला नव्हता. आता ऑलरेडी सुरुवातीपासूनच पोलिसांची नजर अर्जुनवरती होती आणि त्याच्यामुळे मग त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता सुरुवात केल्यानंतर मग सकाळी मी लवकर उठल्यानंतर मग मी जिमला गेलो. मग मी इकडं गेलो, तिकडं गेलो, अमक्याला भेटलो. त्यानंतर माघारी आलो तर दरवाजा उघडून बघितला तर घरामध्ये असं दिसलं. म्हणजे त्यानं त्याचं जे टिपिकल होतं ते सगळं पोलिसांना सांगितलं होतं. आता हे सगळं करत असताना पोलिसांना मात्र माहीत होतं, म्हणजे वाटत होतं की हाच याच्यामधला काहीतरी मास्टर माइंड असणार आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी मग परत एकदा, म्हणजे कसं असतं पोलिसांची जी विचारण्याची पद्धत आहे, वाकडं तिकडं उलटं सुलटं अशा पद्धतीने की समोरच्या व्यक्तीकडून सत्य बाहेर पडेल, आणि त्या पद्धतीनं पोलीस त्याला विचारत होते. त्यानं बोलता सांगितलं की तो कुलूप लावून जिमला गेलेला होता. आता कुलूप लावून जिमला गेला होता म्हणजे, आणि घरी आला तर येताना त्यानं कुलूप उघडलं वगैरे असंही त्याने एकदा बोलताना बोलला. हे वाक्य पोलिसांना खटकलं. घरामध्ये आई आहे, वडील आहेत, बहीण आहे, मग हा प्राणी कुलूप लावून जिमला कसा काय जाईल? आता याचं कारण विचारलं, पण त्याने काही समाधानकारक उत्तर तो देऊ शकला नाही. आणि याच ठिकाणी पोलिसांच्या लक्षात आले की इथंच कुठंतरी पाणी मुरतंय. आता त्याच्यानंतर मग त्या पोलिसांनी मग त्याला पोलिसी खाका 100% खात्री पटली की इथं पाणी मुरतंय. पोलिसांनी पोलिसी खाक्यात दाखवला आणि त्याच्यानंतर पोलिसांच्या कठोर चौकशीसमोर तो काही जास्त काळ टिकला नाही आणि त्यानं कबूल केलं की त्यानं आईवडील आणि बहिणीची हत्या केली होती. आता हा एकुलता एक प्राणी होता, पण एकुलता एक मुलगा होता. त्याचं म्हणजे त्याच्याच आईवडिलांची, त्याच्याच बहिणीची त्यानं हत्या का केली होती? तिहेरी हत्या का झालेली होती? तर बघा, आता हा मूळचा परिवार जो आहे तो दिल्लीमध्ये येतो, या ठिकाणी राहतो. मुलांचं शिक्षण व्हावं यासाठी ते सगळं प्रयत्न करतात. मुलं शिकतात, शिक्षण चाललेलं असतं. पण या सगळ्यामध्ये आता हे घडण्याचं मूळ कारण काय होतं? तर मुलगी जी आहे ती शिक्षणामध्ये हुशार होते. मुली बऱ्याच वेळा शिक्षणामध्ये हुशारच असतात, कारण त्या बिचाऱ्यांचं फक्त एकच लक्ष असतं, अभ्यास आहे की अभ्यास, घर आणि अभ्यास. पण अर्जुन जो आहे तो मात्र शिक्षणामध्ये ढ होता.
म्हणजे त्याला शिक्षणामध्ये बिलकुल रस नव्हता आणि मग ते बॉडी बिल्डिंग करणं, व्यायाम करणं वगैरे वगैरे त्याला आवडायचं किंवा त्याला बॉक्सिंग वगैरे आवडायची आणि हे सगळं त्याला करायला आवडायचं. पण आईवडिलांचं मग त्याच्यामुळं काय व्हायचं की आईवडील म्हणायचे शिक्षण घे, परीक्षेत मार्क कमी पडले, हे झालं ते झालं आणि मग त्या मुलाची आणि मुलीची तुलना व्हायला लागली होती. आणि बघ पोरगी कशी करते, ती कशी करते, तिने किती मार्क पाडले, तिने असं केलं, तिने तसं केलं, अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. आता हे जे टोमणं मारणं आहे ते टोमणं मारणं सुरू झालं. त्यानंतर आता ते मुलगी जी आहे त्या मुलीची हट्ट पुरवायला सुरुवात झाली होती. याच्या नेमकं उलटं लहानपणापासून हा अभ्यासामध्ये ढ आता, त्याच्यामुळे त्याला वडील बेदम मारहाण करायचे. आई बहिणीसमोर तर मारहाण करायचे, पण ठीक आहे समजा आई बहिणीसमोर विषय नाही, पण शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या समोरसुद्धा त्या पोराला मारहाण करायचे, मित्रांच्या समोर त्याला मारायचे, अपमानास्पद त्याला वागणूक द्यायचे, भरवस्तीमध्ये खुलेआम त्याला मारहाण व्हायची. अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. बरं आता ते छोटं होतं, पिटुकलं होतं, तोपर्यंत ठीक होतं. आता ते पोरगं मोठं झालं होतं, अगदी वयात आलेलं होतं. अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्याला बाप मारहाण करायचा आणि त्याच्यामुळं तो पोरगा घरच्यांना कंटाळलेला होता आणि त्याला असं वाटत होतं की अशा ह्याच्यापेक्षाही आपलं एकटं राहिलेलं बरं आणि एकटं राहिलं तर स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतील. हळूहळू आता वडिलांबद्दलचा आदर जो आहे तो कमी झालेला होता. फक्त मजबुरीने तो वडिलांचा आदर करत होता किंवा तिथं राहत होता. शिक्षणामध्ये तर त्याला रस नव्हताच, बॉडी बिल्डिंग करायची होती, त्याला बॉक्सिंग करायची होती, पण आईवडिलांचा मात्र शिक्षणावरती जोर होता. आम्ही तुमच्यासाठी एवढं केलं, आम्ही तुमच्यासाठी पैसा देतो आहे, आम्ही तुमच्यासाठी कष्ट करतो आहे, त्याच्यामुळे आम्ही सांगू तेच तुम्ही केलं पाहिजे, आम्ही म्हणेल तसंच वागलं पाहिजे. या पद्धतीच्या मनोवृत्तीमुळे त्या मुलाच्या मनामध्ये आकस जो आहे तो वाढत चालला होता, दुरावा वाढत चालला होता, राग वाढत चालला होता आणि म्हणजे त्या वडील बोलता बोलता, शिव्या देता देता, भांडण करता करता म्हणायचे तुला कवडीची सुद्धा म्हणजे संपत्ती देणार नाही, त्यानंतर सगळे पैसे मुलीला देऊन टाकेल, सगळी संपत्ती मुलीला देऊन टाकेल, अशा पद्धतीने. म्हणजे अगोदरच याला स्वतःच्या मनाप्रमाणे काही करता येत नव्हतं, त्याच्यामध्ये त्याचा अपमान आणि हा सगळा अपमान व्हायचा. त्यावेळेस आई आणि बहीणसुद्धा अपमान करायचे आणि या सगळ्याला मग तो अजूनच वैतागलेला होता आणि त्याला स्वतःच्या परिवाराची घृणा यायला लागलेली होती आणि त्यानंतर त्यानं एक भयंकर निर्णय घेतला होता. 4 डिसेंबर 2024 वार होता बुधवार. अर्जुनचं आई वडील यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. 27 वर्ष झाली होती यांच्या लग्नाला आणि याच दिवशी आईवडिलांचा मर्डर करून टाकायचा, म्हणजे त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा मर्डर करायचा आणि बहिणीचा मृत्यू त्यांना भेट द्यायचा, अशा पद्धतीचा निर्दयी कट यानं रचलेला होता. आता उद्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि अगोदरची रात्र होती, त्याच्या अगोदरची मंगळवारची रात्र होती. बापाचं आणि लेकाचं किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं आणि घराच्या बाहेर शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या समोर त्या बापानं मुलाला मारहाण केलेली होती. काही काळानं हे प्रकरण मिटलं, भांडणं मिटली होती. नंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि ते झोपले. आता वडील राजेश आणि मुलगा अर्जुन हे दोघं वरच्या मजल्यावर झोपले होते आणि आई आणि मुलगी खालच्या बाजूला म्हणजे खालच्या मजल्यावरती झोपलेले होते. रात्रभर अर्जुनच्या डोक्यामध्ये वडिलांनी मारहाण केल्याचा राग होता किंवा पाठीमागचा राग त्याच्या डोक्यामध्ये होता आणि त्यामुळं तो राग जो होता अगोदर होताच तो अजून फोफावला होता. आणि बुधवारी म्हणजे 4 डिसेंबर 2024च्या भल्या पहाटे 5च्या सुमारास हा उठला. वडील झोपलेले होते. यानं वडिलांचा चाकू जो आहे तो गुपचूप घेतला आणि झोपेतच असणाऱ्या वडिलांच्या त्यांचा गळा चिरला, त्यांच्या डोक्यामध्ये चाकू खुपसले आणि ओढणीनं त्यांचा गळा बांधून टाकला जेणेकरून रक्त वगैरे पडायला नको. आणि त्याच्यानंतर त्यानं बापाला ठार मारलं आणि नंतर खाली आला तर खाली बहीण झोपली होती आणि आई बाथरूमला गेलेली होती. त्यानं झोपलेल्या बहिणीचं तोंड दाबलं आणि तिच्या गळ्यावरून चाकू फिरवला. जवळजवळ तिचं मान पूर्णपणे त्यानं कापून टाकले आणि तिला ठार मारलं. याच्यानंतर आईची वाट बघत बसला. आई बाथरूममधून बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर तिच्या पाठीमध्ये त्यानं वार केला, तिलाही खाली पाडलं, त्यानं तिचाही गळा चिरला, तिलाही ठार मारलं आणि त्यानंतर त्यांचं डेड बॉडी जी आहे ती ब्लँकेटमध्ये गुंडाळली, रक्तबिक्त इकडं तिकडं जायला नको म्हणून. आणि शांत डोक्याने विचार केला की आता याच्यातनं बाहेर कसं पडायचं, प्लॅन काय करायचा. तर मग आता ही जी हत्या आहे ती दुसऱ्या कोणीतरी केली असं दाखवायचं. मग त्यासाठी त्यानं ते मॉर्निंग वॉकला जाणं, जिमला जाणं वगैरेचं नाटक केलं आणि त्यासाठी तो नेहमीप्रमाणे आता रेग्युलर जात होता. त्या पद्धतीनं तो बाहेर पडल्यानंतर म्हणजे मर्डर झाल्यानंतर घरातनं बाहेर पडला आहे आणि मग बाहेरून आवाज दिला आईला की आई दरवाजा वगैरे म्हणजे गेट वगैरे बंद कर.
आणि हा जिमला निघून गेला. नंतर काही तास 2 तासांनी माघारी आला आणि मग हत्या झाली, आरडाओरडा झाला वगैरे वगैरे. आणि मग ही हत्याकांडाची तिहेरी मर्डरची बातमी सगळीकडे पसरली. आणि यावेळेस मग एक राजकीय नेते यांच्याकडे आले होते. त्यांनी यांना आधार देण्याचा प्रयत्न केला, या मुलाला आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळेस हा मुलगा मोठमोठ्याने अर्जुन रडत होता आणि म्हणत होता, मी कोणासाठी जगू, काय जगू, अशा पद्धतीनं सगळं हे चाललेलं होतं. आणि हे सगळं झालं तरी पुढच्या काही वेळामध्ये, काही तासामध्येच पोलिसांनी हा सगळा बनाव उघड केलेला होता आणि या तिहेरी हत्याकांड प्रकरणी त्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे. आता अशा पद्धतीची घटना समोर आली होती. आता या सगळ्यातनं धडा काय मिळतो? आईवडिलांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्रास सहन करता, मुलांना लहानाचं मोठं करता, त्यांना शिकवता, त्यांच्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की आपण एवढं सगळं केलं पण आपण त्यांच्यावर उपकार करतोय असं नाही. जन्म दिला आहे त्यामुळे त्यांना वाढवणं, लहानाचं मोठं करणं हे कर्तव्य आहे. ते कर्तव्य तुम्ही करताय, उपकार करत नाही, हे आईवडिलांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलांवरती विनाकारण आपल्या उपकाराचे ओझं ठेवायचं नाही. मी असं केलं, मी तसं केलं ना, आम्ही असं केलं ना, आम्ही एवढे केलं तेवढं. तुमचं नशीब आहे, तुमचं तुम्ही केलं आहे. पोरांचं नशीब आहे, पोरांनी, म्हणजे आमच्या आईवडिलांनी आमच्यासाठी असं नाही केलं ना, आम्ही तुमच्या, अरे तो विषय गेला, तो वेळ गेला. आत्ताचा विषय असा आहे, तुम्ही उपकार करत नाही, ही मानसिकता पहिली बदलली पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलांनी असंच केलं पाहिजे, मुलांनी हेच शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांनी इथं ह्या साईडला गेलं पाहिजे, मुलांनी असंच केलं तसंच केलं पाहिजे, हा दबाव जो आहे ना तो बंद केला पाहिजे. त्याचबरोबर ती घरामध्ये थोरला असा आहे, धाकटा असा आहे, ही मुलगी अशी ना, मुलगा तसा. घरामधली दोन्ही मुलं तुम्हाला समान आहे. त्यामुळे जर तुम्ही तुलना करत राहिले तर मात्र मग एक ना एक दिवस ते तुमच्यावर उलटतं. त्यामुळे घरातल्या कुठल्याही मुलाची एकमेकांशी तुलना करायची नाही, प्रत्येकाला प्रोत्साहन देत राहायचं. त्यानंतर मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे करिअर निवडू द्या. आम्ही सांगतोय म्हणून, आम्ही असं करतोय म्हणून, आमचे स्वप्न पूर्ण करायचं आहे म्हणून असं नाही. त्या मुलाला वाटलं पाहिजे आईवडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आईवडिलांना नाही वाटलं पाहिजे नाही मी म्हणतोय तसंच केलं पाहिजे. हे समजून घ्या आणि मुलांना साथ द्या. मुलांना साथ दिली तर ते अक्षरशः म्हणजे ते अगदी आकाशामध्ये भरारी मारतील, गरुडाप्रमाणे गरुड भरारी मारतील. तर आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे आणि याबद्दल अजून काही विषय तुमच्या डोक्यात असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.